5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांना ढकल पास करणं बंद. परीक्षेत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना बसावं लागणार त्याच वर्गात. सरसकट पास करण्याचं धोरण आता कायमचं बंद. विद्यार्थ्यांसह पालकांच्या चिंतेत भर. काय आहे नवं शैक्षणिक धोरण? नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. 10-15 वर्षापूर्वीपर्यंत परीक्षा म्हटलं की अगदी पहिलीपासून ते 10वी पर्यंतच्या मुलांना धडकी भरायची. शिक्षकांकडून अगदी शिस्तीत शिकवणी घेतली जायची. पालक मुलांना दरडावून अभ्यासाला बसवायचे. सगळ्यांच्या मनात एकच भीती असायची, ती म्हणजे नापास व्हायची. मात्र हीच भीती अगदी चुटकीसरशी गायब झालीये. ती केंद्र सरकारच्या मुलांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण अधिकारात 2010 मध्ये केलेल्या सुधारणेमुळे. मात्र आता याच नियमात पुन्हा बदल करून आता 5वी ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना थेट नापास करण्याची परवानगी शाळांना देण्यात आली आहे. या नव्या बदलांमुळे नेमकं काय काय बदलणार आहे, जाणून घेऊया टॉप न्यूज मराठीच्या या स्पेशल रिपोर्ट मधून. काही वर्षांपूर्वी 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांमध्ये नापास होण्याच्या भीतीमुळे शाळा सोडण्याचं प्रमाण जास्त होतं. या दरम्यान नापास झालेल्या काही शालेय विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटनाही घडल्या होत्या. आणि त्यामुळे त्या सगळ्यांना आळा घालण्यासाठी विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचा नियम घालण्यात आला. मात्र यामुळे विद्यार्थी निर्ढावले. नापास होण्याची भीती न राहिल्यामुळे विद्यार्थ्यांचं मन लावून अभ्यास करणं कमी झालं. याचा थेट परिणाम 9वी आणि 10वीच्या मार्कांवर दिसू लागला. 9वी आणि 10वीतील विद्यार्थ्यांचं नापास होण्याचं प्रमाण वाढलं. त्यामुळेच आता या धोरणात नव्याने बदल करण्यात आले आहेत. 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांना नापास करण्याची परवानगी शाळांना देण्यात आली आहे. शैक्षणिक धोरणाच्या नियमांमुळे बदल करण्यात आले असले तरीही विद्यार्थ्यांना थेट नापास केलं जाणार नाही, तर त्यांना पुढच्या वर्षात जाण्यासाठी आणखी एक संधी दिली जाणार आहे. ती कशी हेही पाहूयात. विद्यार्थी वार्षिक परीक्षेत नापास झाल्यास पुढच्या 2 महिन्यात त्याला पुनर्परीक्षा देण्याची संधी दिली जाईल. 10वी आणि 12वी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना मिळते अगदी तशीच संधी इथेही मिळेल. पुनर्परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्याला पुढच्या वर्गात पाठवलं जाईल, तर नापास झालेल्यांना मात्र त्याच वर्गात बसवलं जाईल. मुक्त सक्तीच्या बाल शिक्षण दुरुस्ती नियम 2024 अंतर्गत ही तरतूद करण्यात आली आहे. सध्या हे धोरण केंद्रीय शाळांसाठी अनिवार्य असून नवोदय विद्यालय, सैनिकी शाळांसह देशातील 3000हून अधिक शाळांमध्ये लागू केलं जाणार आहे. मात्र राज्य सरकारच्या शाळांमध्ये हे धोरण राबवायचे की नाही हा सरकारचा निर्णय असणार आहे. देशातील 16 राज्यांनी आणि 2 केंद्रशासित प्रदेशांनी या आधीच विद्यार्थ्यांना नापास करण्याची तरतूद लागू केली आहे. गुजरात, दिल्ली, मध्य प्रदेश, झारखंड, ओडिशा, कर्नाटक यासारख्या राज्यांमध्ये विद्यार्थ्यांना नापास केलं जातं. मात्र महाराष्ट्रात अद्याप हा निर्णय लागू झालेला नाही. या धोरणांच्या नियमामुळे बदल करण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण सचिव संजय कुमार यांनी दिली आहे. सध्या हे धोरण केंद्रीय शाळांना लागू असून आपल्या शाळांमध्ये हे धोरण राबवायचं की नाही याचा सर्वस्वी अधिकार हा राज्य सरकारला देण्यात आलाय. त्यामुळे आता महाराष्ट्र सरकार हे नवं धोरण राज्य सरकारच्या शाळांमध्ये लागू करणार का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बात. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, 4था मजला, स्वोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.